तुरीच्या डाळीचं वरण, आमटी, दाल फ्राय वगैरे तर आपण नेहमीच खातो, पण आज आपण करणार आहोत तुरीच्या डाळीचं सार. खूप छान लागतं, मस्त लागतं. कसं करायचं ते आपण बघूया. इथे मी तुरीची डाळ अर्धा वाटी घेतलेली आणि एक साधारण अर्धा तास झाला मी ती भिजवून ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी थोडंसं हिंग घालते आणि थोडीशी हळद आणि एक थोडंसं तेल, म्हणजे एक चमचाभर, अर्धा चमचाच घातला मी. आता हे जे आहे हे आता कुकरमध्ये ठेवते भांडं. याला आपण आता एक 2 ते 3 शिट्ट्या करून घेऊ, म्हणजे डाळ शिजेल. तुरीच्या डाळीचं सार करण्यासाठी आपल्याला एक छोटंसं वाटण तयार करायचं आहे. ह्याच्यामध्ये मी 1 टेबलस्पून नारळ घेतला आहे, 1 चमचा धणे, 1 चमचा जिरे, छोटूसा आल्याचा तुकडा घेतलेला आहे आणि 1 मिरची. ही काही फार तिखट मिरची नाही आहे. आता हे सगळं मी या मिक्सरच्या छोट्या भांड्यात घालते. आणि आता हे कोरडंच वाटून घेते. हे असंच आपल्याला थोडं जाडं भरडं हवंय. वरण शिजलेलं आहे आपलं, फक्त घोटून घेते मी, म्हणजे ते एकजीव होईल. फोडणीसाठी तेल घातलंय 3 चमचे. तेल तापू दे जरा. मोहरी घातली आहे. मोहरी तडतडली की जिरं, त्याच्यानंतर 1-2 मेथीचे दाणे, हिंग, मिरच्या आणि कढीपत्ता. हे सगळं घातल्यावर आपण घालतोय हे जे शिजवलेलं वरण आहे ते. याच वरणाच्या भांड्यात पाणी घालते आणि हे पाणी घालूया आपण. आता आपण सार करतोय त्यामुळे पाणी थोडंसं जास्त लागणार याला. त्याचबरोबर आता इथे आपण घालतोय हा जो आपण वाटलेला मसाला होता तो. या साराला चव खरी ह्याचीच येते. धणे, जिरे, आलं, मिरची, आणि आपण हे सगळं फ्रेश वाटून टाकलेलं आहे त्यामुळे त्याच्याने चव पण खूप छान येते. चवीनुसार मीठ घालायचं आहे. गूळ घालायचं आहे आणि थोडी कोथिंबीर. आणि आता या साराला छान उकळी येऊ द्यायची. या सारामध्ये मी आता 2-3 आमसुलं टाकते आंबटपणासाठी. आणि आता साराला छान उकळी आली की आपलं हे सार तयार आहे. साराला आपल्या छान उकळी आलेली आहे. तुम्हाला
हवा असेल ना तर हा फेस तुम्ही काढून टाकू शकता, म्हणजे त्रास होणार नाही. आपण पण तो काढून टाकूया. गॅस बारीक करते. हा फेस काढला ना तर युरिक ॲसिडचा वगैरे त्रास होत नाही. आपण जर हा फेस काढला ना तर आपल्याला पित्ताचा देखील त्रास होत नाही. म्हणजे तुरीच्या डाळीने बऱ्याच जणांना पित्ताचा त्रास होतो, तो देखील हा फेस जर काढून टाकला तुम्ही तर त्याच्याने कमी होतो. हा फेस आपण काढून टाकलेला आहे, जेवढा शक्य होता तेवढा. मी आता गॅस बंद करते. आपलं सार पण छान तयार आहे. आता सर्विंगसाठी आपण काढून घेऊया. आपलं मस्त तुरीच्या डाळीचं आंबट गोड तिखट असं सार तयार आहे. नक्की करून बघा. आणि हे सार तुम्ही नुसतंही पिऊ शकता किंवा भाताबरोबर किंवा आपल्या पोळी फुलका भाकरीबरोबर कुस्करून ह्याच्यात घालून हे पण खूप सुरेख लागतं. तर नक्की ट्राय करा. आणि आजची ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर लीना सुगरणकट्ट्याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि अशाच एका छानशा रेसिपीला आणि मला भेटण्यासाठी उद्या नक्की या. तोपर्यंत बाय.